गुढीसाठी जी काठी वापरली जाते ते विजयाचे प्रतीक मानले जाते. जो तांब्याचा कलश आपण वापरलेला असतो तो ज्ञान, यश, चांगल्या आरोग्याचे प्रतीक मानले जाते आणि तो काठीवर उपडा ठेवला जातो. प्रत्येक पूजेमध्ये, शुभ कार्यामध्ये आपण कलश हा सरळ पाणी भरून ठेवत असतो, परंतु गुढीवर तो आपण उलटा किंवा उपडा ठेवत असतो. कारण ब्रह्मांडातून, वायुमंडलातून, त्याचप्रमाणे अष्टदिशांमधून जी ऊर्जा लहरी, जी सत्वगुण लहरी, सकारात्मक लहरी ह्या फिरत असतात आणि ते खेचून घेण्याचे काम हा कलश करीत असतो. आणि कलश उपडा ठेवल्याने त्याच्या पोकळीतून या लहरी थेट ज्या जमिनीवर, ज्या भूमीवर गुढी उभी आहे त्या जागी एकत्रित येतात आणि ती जागा, आजूबाजूचे वातावरण तेवढेच सकारात्मक, शुद्ध, सात्विक, सगुण लहरींनी भरून जाते आणि पुढील वर्षभर त्या घरामध्ये, त्या जागेमध्ये राहणाऱ्या सर्व सदस्यांवर त्याचा शुभ असा प्रभाव पडत असतो. आणि म्हणूनच या सर्व शास्त्रीय, आध्यात्मिक अर्थ असल्यानेच कलश गुढीवर उपडा ठेवला जातो. आणि चैत्र म्हणजेच नवीन पालवी, नवशेती उगवत असल्याने फुलांनी बहरलेला हिरवागार, औषधी, आरोग्यदायी असा कडुलिंब त्याचा देखील गुढी उभारण्यामध्ये मोठा अर्थ आहे. तसेच नवीन ह्या शब्दातच त्याचा अर्थ दडलेला आहे. नव म्हणजेच नवीन, नव वस्त्र, नवनिर्माण, विजय, समृद्धीचे प्रतीक म्हणून नवीन वस्त्र हे चढवले जाते. आपण देखील या दिवशी नवीन वस्त्र घालत असतो. फुलांचा वापर मांगल्याचे, उत्सवाचे प्रतीक मानले जाते आणि साखरेचा हार किंवा गाठी जीवनामध्ये, नात्यांमध्ये गोडवा वर्षभर राहावा, तो सर्वांच्या मनामध्ये वाढावा म्हणूनच साखरेचा हार घातला जातो. इतकी अर्थपूर्ण आणि भावपूर्ण परंपरा असलेला आणि सगळीकडे नवचैतन्य आणणारा असा हा आपला हिंदूचा नववर्षाचा सण म्हणजेच गुढीपाडवा.